नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. जुन्या वादातून दारू विक्रेत्यानं एका कुटुंबावर चढवली कार. कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्याच्या नाचोना गावातील घटना. अमरावती जिल्हा सामान्य विकास क्लास 1 डॉक्टरांची 80 पदे रिक्त. आरोग्य सेवा मोफत, मात्र उपचार करणारे डॉक्टर कधी मिळणार? रुग्णांचा सवाल. आणि नागपूरसह विदर्भाच्या पाऱ्यात झाली घसरण. चिखलदऱ्याचा पारा देखील 7 अंशांवर घसरला. विदर्भाच्या नंदनवनचं सौंदर्य आणखी खुललं. धुकं वाढल्यानं पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळली. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एका इसमानं रागाच्या भरात अंगणात बसलेल्या एका गरीब कुटुंबाच्या सदस्यांवर 4 चाकी वाहन चढवलं. यात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा संतापजनक प्रकार घडलाय. एक सामान्य कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पा गोष्टी करत होतं. याचवेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीनं जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांच्यावर कार चढवली. यावेळी गावकऱ्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. आरोपीचा दारू अवैध व्यवसाय गावात सुरू होता. खल्लार पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. गंभीर जखमींना तातडीनं अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेत अनुसया अंभोरे, श्यामराव अंभोरे, अनारकली मोहन गुजर अशी मृत व्यक्तींची नावे आहे, तर शारदा उमेश आणि किशोर अंभोरे हे जखमी झाले आहे. पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहे. आरोग्य विभागातील सर्व प्रकारची आरोग्य सेवा राज्य सरकारनं मोफत केली. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची अनेक पदं रिक्तच आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात 108 क्लास 1 डॉक्टरांची पदे मंजूर असून यामध्ये 80 पदे रिक्त आहे. यासोबतच जिल्ह्यात एकूण 22 शासकीय रुग्णालय आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, दमा केअर तसेच विभागीय विदर्भ सेवा रुग्णालय यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये वर्ग 3 कर्मचाऱ्यांचे 1076 पदांपैकी 417 पदे रिक्त आहे, तर वर्ग 4च्या 441 पदांपैकी 151 पदे रिक्त आहे. त्यामुळे उपचार जरी मोफत असला तरी रुग्णांना योग्य वेळी उपचार केव्हा मिळेल आणि या रिक्त पदांचे ग्रहण केव्हा सुटेल असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडलाय. सततच्या गारव्यामुळे विदर्भाचं नंदनवन चिखलदरा परिसरात तापमान घसरलं आहे. मंगळवारी पहाटे 3 ते 7 पर्यंत पर्यटन स्थळावर 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुकं वाढल्यानं पर्यटक आता आकर्षित होऊ लागले आहेत. सिपना महाविद्यालयाकडून आलाडोह इथं लावलेल्या केंद्रावर तापमानाची नोंद घेतली असल्याचं प्राध्यापक विजय मंगळे यांनी सांगितलंय. मंगळवारी चिखलदरा येथील तापमानाची नोंद आलाडोह इथं किमान 7 आणि कमाल 19 डिग्री नोंदविण्यात आली. सोमाडोह परिसरात मंगळवारी सायंकाळी 7 वाजता स्थानिक नागरिक शेकोटी पेटवून शरीराला ऊब देत असताना दिसून आले. पहाटे जणू बर्फात असल्यासारखी थंडी जाणवत असल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात.
अमरावती शहरातील वडाळी प्रभागात कचऱ्याच्या संदर्भात युवक काँग्रेसनं मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र निवेदन स्वीकारण्याकरता अधिकारी नसल्यानं कार्यकर्त्यांनी खुर्चीला माल्यार्पण करून प्रशासनाच्या नावे निवेदन दिलं. स्वच्छ भारत स्वच्छ शहर अंतर्गत अमरावती महानगरपालिकेला पुरस्कार मिळालाय. त्या पुरस्काराचा स्वच्छता मोहिमेकरिता मोठा गाजावाजा केला. मात्र शहराची आजची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक परिसरात कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहे. जिकडे तिकडे अस्वच्छता दिसून येत आहे. शहरातील वडाळी प्रभागात स्वच्छता नेमकी कुठे होते असा प्रश्न पडत आहे. वडाळी प्रभागातील शहरातील मुख्य नाल्यांची सुरुवात वडाळी प्रभागामधून होते. त्या नाल्यात कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहे. नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. वडाळी प्रभागातील नाला त्वरित स्वच्छ करून त्या भागातील नागरिकांना आरोग्यास कोणतीही बाधा होणार नाही याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून ती जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडत नसल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. अमरावती शहराचा केंद्रबिंदू असलेला अंबा नाला याचा उगम वडाळीपासून झालाय. वडाळीत जर का अशा घाणीचं साम्राज्य तर अख्ख्या शहरात किती घाण असणार. हा वडाळीतच नाही तर वडाळीत त्या 5 ते 6 एरियामध्ये हा नाला फिरतो. वडाळीत याचे 2 बाजू आहे. या दोन्ही बाजूला एवढा तुंबमध्ये नाला भरलेला आहे. कचरा उडत नाही, नाल्यातच कचरा आहे, बाकी कुठून कचरा आहे. आणि आमचे वडील त्यांना ऑफिसमध्ये जावा साफसफाई करायला सांगितलं, म्हणते कधी कर्मचारी नाही, 5 बाया झाडू घेऊन फिरतात अख्ख्या प्रभागात 5 बायांना साफसफाई होतो का. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं ब्लिचिंग पावडर द्या, कधी ब्लिचिंग पावडर आजपर्यंत त्यांच्या 5 वर्षात अवेलेबल नाही झाला. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. यंदा गव्हाचं पेरणी क्षेत्र वाढल्यामुळे युरियाची मागणी देखील वाढली आहे. कृषी केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध आहे, मात्र शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. गव्हाची पेरणी होऊन 1 महिना झाला आहे. आता या पिकाला नत्राची गरज आहे. यामुळे बुरशीची फार आवश्यकता आहे, परंतु शेतकऱ्यांना ते मिळत नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी पिकाला युरिया दिला नाही तर पिके पिवळे पडून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात जात आहे, मात्र त्यांना युरिया उपलब्ध नाही असे सांगितलं जातं. विनवण्या करून सुद्धा त्यांना हाती युरिया दिला जात नाही. एखाद्या कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यानं 4 पोत्यांची मागणी केल्यास त्याला 1 पोतं देण्यात येतं, परंतु यासोबतच दुसरी एखादी वस्तू घ्यावी लागेल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे बारीक युरियाची गरज असताना शेतकऱ्यांना जाड युरिया विकत घ्यावा लागतोय. या प्रकारानं शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याकडे कृषी विभागाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या आठवड्यात 7,100 रुपयांवर असलेला कापसाचा भाव खुल्या बाजारात मंगळवारी 6,800 रुपयांपर्यंत खाली आला. यंदा पणन महासंघाला कापूस खरेदी करण्याची परवानगी मिळाली नसताना CCIचेही केंद्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे स्पर्धा नसल्यानं त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर मिळू लागला आहे. कापूस पणन महासंघानं प्रयत्न करूनही सरकारनं खरेदीची परवानगी दिलेली नाही. सलग दुसऱ्या वर्षी महासंघास परवानगी नाकारण्यात आली आहे. CCI कापूस खरेदी करणार असल्याचं सांगण्यात येत असलं तरी हंगाम संपत असताना CCIचं केंद्र सुरू होऊ शकलं नाही. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विकावा लागतोय. या बाजारात कापसाला मिळणाऱ्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. गेल्या सोमवार 11 डिसेंबर रोजी खुल्या बाजारात कापसाला 7,000 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. सरासरी 7,050 रुपये भाव मिळाला. एका आठवड्यात मंगळवारी
300 रुपयांची त्यामध्ये घसरण झाली असून कापसाला 6,775 रुपये सरासरी भाव मिळाला आहे. कापसापासून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होती. यावर्षी कापसाचे दर 10,000 जातील या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर मात्र बाजारात घसरण असलेल्या दरांमुळे पाणी फेरल्या जात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस अजूनही पडून आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक इथं श्री बहिरम बाबा यात्रेनिमित्त श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळातर्फे भव्य कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दंगलीमध्ये संपूर्ण विदर्भातील नामांकित कुस्तीपटूंनी हजेरी लावली. या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी वीरेंद्र जगताप म्हणाले की मनुष्याच्या जीवनात खेळाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असून खेळ हे मनुष्याला निरोगी ठेवण्याचं काम करते. कुस्ती हा मर्दानी खेळ असून या खेळाकडे आज दुर्लक्ष केल्या जात असल्यानं मोठ्या प्रमाणात युवकांनी या खेळाकडे वळलं पाहिजे. त्याचप्रमाणे शासनानं सुद्धा कुस्तीसारख्या मर्दानी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं पावले उचलायला हवी असं देखील ते म्हणाले. गावागावात कुस्तीपटू तयार झाले पाहिजे असं मत जगताप यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक प्रमोद कंठाळे, सुनील केने, प्राध्यापक सतीश खोडे, सरपंच जगदीप काकडे, प्रमोद कोहळे, रमेश ठाकरे, स्वराज ठाकरे, विष्णू तिरमारे, सुभाष मुळे, श्याम राऊत, गोकुळ राठोड, अजगर पठाण, अजय निर्मळ, प्रकाश दूधमोचन, दिनेश सोनकुसरे यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेत कोल्हापूर येथील कुस्तीपटू सुशांत सिंग राजपूत हा विजेता ठरला. यावेळी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. त्याचप्रमाणे इतरही विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण भाजपचे नेते हरिश्चंद्र खंडाळकर, घनश्याम सरडा, राजेश पाठक, प्रशांत वैद्य, अमोल धवस, दिलीप सोरते, सुरेश वैष्णव, विजय झाडे, अरविंद निर्मळ, कमलचंद गुगलिया, अभिजित तायडे यांच्या हस्ते देण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत कुस्ती पंच म्हणून दत्ता पाटील, रणजित देशमुख, शेख जाफर यांनी काम पाहिलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर खान पठाण तर आभार प्रदर्शन प्रवीण चौधरी यांनी केलं. या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी आपली हजेरी लावली होती. गाईचं दूध पिणारा पैलवान सरस होत आहे. आनंद घ्यावी. शाबाश. धन्यवाद पहलवान. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननं अमरावतीत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान असोसिएशननं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. आपल्या विविध मागण्यांसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननं बुधवारी शहरात मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांना निवेदन सादर करण्यात आलं. तत्पूर्वी अमरावती येथील रायली प्लॉट परिसर स्थित दवा बाजार जयस्तंभ चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत वैद्यकीय प्रतिनिधींनी पिळवणूक आणि शोषण बंद करा अशा घोषणा दिल्या. आज दिनांक बुधवार 20 डिसेंबर रोजी आमचा राज्यव्यापी नाही तर देशव्यापी संप आहे. या संपामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. त्या अशा आहेत की 1976चा जो आमचा विक्री संवर्धन कायदा आहे त्याची जोपासना झाली पाहिजे, कारण त्या अंतर्गत आम्हाला जे फॅसिलिटीज मिळतात त्या नवीन लेबर कोडमध्ये मिळणार नाही. दुसरी गोष्ट, आमचं जे 8 तासांचं काम आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याचे नोटिफिकेशन काढायला पाहिजे. नंतर औषधीच्या किमती ज्या गव्हर्नमेंटने वाढवल्या आहेत त्या कमी केल्या पाहिजे. त्याच्यानंतर औषधीवर जो GST लागला आहे तो पण कमी झाला पाहिजे. कंपन्यांकडून फार्मा कंपन्यांकडून जे आमच्या लोकांवर सर्वेलन्स होत आहे किंवा निगा ठेवला जात आहे, त्यांचं पोलिसिंग होत आहे, तर ते पण बंद करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जे आमचे हक्क आहेत ते आम्हाला कायद्यानुसार गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे ही आमची प्रमुख. डिसेंबर बुधवार आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो आहे. आज आमची MSMR युनिटमधले सर्व 600 MR इथे काम करतात. त्यामध्ये आम्ही 40-50 LMR पण इथे काम करतो. आज आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे की आम्हाला ज्या ऑनलाईन औषधांचे जे काही आम्ही
समस्या त्याच्यापुढे जातो आहे. जनरिकच्यामुळे आम्हाला खूप जास्त समस्या होत आहे. ऑनलाईन औषधं लोक घेत आहे, पण त्या नकली येत आहे आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना दिसत आहे. त्यामुळे आमचं मोदी सरकारला आवाहन आहे की त्यांनी ऑनलाईन जे औषधी असतात त्याच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन लावलं पाहिजे आणि ज्या ज्या सुविधा महिलांना मिळतात, जसं प्रेग्नन्सी लीव्ह आहे, त्या पण आम्हा सगळ्या LMRsला मिळाल्या पाहिजे असं आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे. शासन आमुच्या दारी पोचलं नसल्याचा आरोप करत मेळघाटातील आदिवासींनी आपल्या समस्यांसाठी शासकीय कार्यालयावर धडक दिली. सध्या राज्य शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत आहे, मात्र आमच्यापर्यंत गेल्या 75 वर्षांमध्ये शासन कधीच पोहोचलं नाही असा आरोप करत मेळघाटातील आदिवासी लोक आपल्या विविध समस्यांसाठी शासन दरबारी पोहोचले. त्यांनी आपल्या समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला. सरकारनं आदिवासींना फसवलंय, आमचे मूलभूत अधिकार आम्हाला दिले नाहीत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अजूनही कुपोषण आहे, बालमृत्यू आहे. इतर भागांच्या तुलनेत मेळघाट आदिवासी भाग अजूनही अंधारात आहे. तो अंधार काळोखात बदलू नये, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, मूलभूत अधिकार मिळावे अशा मागण्या यावेळी आदिवासींनी केल्या. त्यांना आम्हाला पाठवायचं ऐकून घे. मला बोलू आम्ही त्यांना ऐकवतो भाषण प्रवचन तिथे 4 दिवस सुरू आहे आमचं. एसेंशियल आपने धागे में है, यस अचलपुर में है, Yes. यहाँ पे है, Yes. तीनों जगह पे और बॉम्बे या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये इथलं सरकारने फसवलंय आम्हा लोकांना. आम्ही आदिवासींना फसवलंय. संविधानामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, मूलभूत अधिकाराचं सांगितलेलं आहे, पण त्या मूलभूत अधिकार आम्हाला देत नाही. अजूनही आम्हाला अंधारात ढकलण्यात येत आहे. या लोकशाहीमध्ये शासनाने प्रशासनाने लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या लोकांच्या भरोश्यावर हे लोक निवडून येतात हे प्रशासन चालतं, मात्र तशा प्रकारचं आमच्या मेळघाटमध्ये कुठल्या प्रकारच्या मूलभूत अधिकाराच्या योजनांची अंमलबजावणी होते. शासन आपल्या दारी येत असं म्हणतात, परंतु शासन आमच्या दारी येत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या दारी येत आहोत. शासनाची जबाबदारी होती की त्यांनी AC मध्ये बसण्याच्या ऐवजी गावाकडे जायचं. गांधीजींनी सुद्धा सांगितलं, खरा जो समाज असेल तो ग्रामीण भागात आदिवासी परिसरात आहे. मात्र आजही लोक हे फसवेगिरी करत आहेत. लोक दिवसेंदिवस अंधारात ढकलले जात आहेत. म्हणून आज आम्ही शासनाने आमच्याकडे दारी यायला पाहिजे होतं, म्हणून आज आम्ही ते लोक आमच्याकडे येत नाही, म्हणून आम्ही दारात आलेलो आहोत, जेणेकरून त्यांना जागा करायला आलो. समस्या म्हणजे की मेळघाटमध्ये अजूनही कुपोषण आहे, बालमृत्यू आहे, उपजत मृत्यू आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये अजूनही मेळघाट अंधारात आहे. तो काळोख अंधारात, तो अंधार काळोखात बदलू नये, अजून अंधार होऊ नये. त्यांना मूलभूत हक्क त्यांना मिळावे. अन्न, पाणी, रोजगार. अनेक शेकडो कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करत आहे, हे बघवत नाही. आणि एकीकडे आम्ही म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ते एक भाऊ अंधारात आणि एक भाऊ उजेडात कसा आहे त्याचा शोध आम्ही घेणार आहोत. या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत की त्यांची काय काम आहेत आणि त्यांनी लोकांसाठी काय करणार आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जुन्या वादातून दारू विक्रेत्यानं एका कुटुंबावर चढवली कार. कुटुंबातील 3घांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्याच्या नाचोना गावातील घटना. अमरावती जिल्हा सामान्य विकास क्लास 1 डॉक्टरांची 80 पदे रिक्त. आरोग्य सेवा मोफत, मात्र उपचार करणारे डॉक्टर कधी मिळणार, रुग्णांचा सवाल. आणि नागपूरसह विदर्भाच्या पाऱ्यात झाली घसरण. चिखलदऱ्याचा पारा देखील 7 अंशांवर घसरला. विदर्भाच्या नंदनवनचं सौंदर्य आणखी खुललं. धुकं वाढल्यानं पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.